ठाकरे मवियातून बाहेर पडणार? राऊतांच्या विधानानं चर्चेला उधाण. काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली. तर संजय राऊतांनी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. मात्र काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात. वन नेशन वन इलेक्शन झाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते. जय पराजय होत असतो, एवढं खचून जाण्याची गरज नाही. मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते. आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल. ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत. परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटानं पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. या बैठकीतही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी केली होती. त्यातच आता ठाकरे गटानं राज्यातील 14 महापालिकांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत राऊतांनी दिले. मात्र ठाकरे गट मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची कारणं काय आहेत ते पाहूया. ठाकरेंनी जिंकलेल्या विधानसभेच्या 20 पैकी 10 जागा मुंबईतील आहेत. मविया म्हणून लढल्यास मुंबईत कमी जागा मिळणार. मुंबईत सर्वाधिक जागा लढून जास्त जागा जिंकण्याची रणनीती आहे. मवियासोबत लढल्यास आक्रमक हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्याबाबत मर्यादा येण्याची शक्यता आहे. राज्यात युतीची सत्ता असतानाही ठाकरेंनी 2017च्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यावेळी ठाकरेंनी 84 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीत राहून ठाकरे महापालिका निवडणुका लढवणार की मवियासोबत काडीमोड घेऊन स्वबळावर रणशिंग फुंकणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.